डायबिटीजचे रुग्ण सगळ्या ठिकाणी जे आहे त्यांना आयुष्यभर औषधं घ्यावं लागतात आणि ते औषधं आयुष्यभर घेण्यासाठी सुद्धा तयार असतात. परंतु आयुर्वेदाची चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला तयार नसतात. कारण डायबिटीजची औषधं त्यांना वाटतं की आता मरेपर्यंत जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते औषधं आपण घेऊ, पण त्यांना दुसरा ऑप्शन काय आहे की ज्याच्यावर पूर्ण ट्रीटमेंट होईल हे त्यांना माहितीच नसतं. जी आपल्या देशाची पद्धती आहे, ज्या देशामध्ये आपण राहतोय तिथलं आयुर्वेदशास्त्र हे सांगते की डायबिटीस पूर्णतः बरा होऊ शकतो. डायबिटीस बरा होण्यासाठी आयुर्वेदामध्ये 2 उपाय सांगितले आणि त्यापैकी पहिला उपाय तो हा सांगितलाय की आवळा आणि हळद जर नियमित प्रमाणामध्ये सेवन केलं आणि त्यासोबत व्यायाम जर योग्य प्रमाणे योग्य वैद्याच्या सल्ल्याने घेतला तर डायबिटीस पूर्णतः रिव्हर्सल होतो. आणि दुसरं तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं औषध सांगितलंय डायबिटीसमध्ये आणि ते म्हणजे शिलाजीत. तर आयुर्वेदामध्ये सांगितलंय की शिलाजीत याचं जर योग्य प्रमाणामध्ये म्हणजे दररोज त्याचं प्रमाण सांगितलंय की 500 mg शिलाजीत जे आहे ते 500 mg शिलाजीत कसं मोजून घेणार, त्यापेक्षा शिलाजीत जे आहे ते शिलाजीतच्या गोळ्या मिळतात. त्या शिलाजीतच्या गोळ्या तुम्ही डेली जर 2-2 गोळ्या 2 वेळा, परंतु त्या गोळ्या व्यवस्थित असल्या पाहिजे, त्या जर व्यवस्थित तुम्ही सेवन केला तर तुमचा आजार जो आहे शिलाजीतमुळे पूर्णतः बरा होऊ शकतो. परंतु वैद्याच्या सल्ल्याने हे घेणं गरजेचं आहे. थँक्यू.